महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती आता या ठिकाणी राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे। आता हे तुम्हाला 4,000 रुपये कधी जमा होणार, कोणत्या तारखेला जमा होणार, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्हाला देखील माहित असेल तर वर्षाला तुम्हाला 12,000 रुपये या ठिकाणी दिले जातात। म्हणजे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला 3 हप्ते आणि पीएम किसान योजनेचे 3,000 रुपये असे टोटल तुम्हाला 12,000 रुपये या ठिकाणी सरकार तुम्हाला देत असतं। बघा, आता या योजनेचे पैसे तुम्हाला शेतकऱ्याला मिळणार असून सर्वात मोठा असा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारचा आपल्याला बघायला मिळतोय। आता शेतकरी बांधवांनो, तुमची प्रतीक्षा आणि चिंता करण्याची या ठिकाणी वेळ संपलेली असून आता तुम्ही काळजी करायची कोणतीच गोष्ट या ठिकाणी उरलेली नाही। येणारी रक्कम डायरेक्ट तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। सध्या स्थितीला सरकार एक नाही तर 2-3 या योजनेचे पैसे तुमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करणार असल्याची माहिती या ठिकाणी आता राज्य सरकारकडून समोर आलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 3 योजनेचे पैसे या ठिकाणी मिळणार असल्याची माहिती आता राज्य सरकारकडून घोषणा देखील झालेली आहे। बघा, डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत हे पूर्ण पैसे जमा होणार आहेत। बघा, सरकारने या आधी पण सांगितलं होतं की आम्ही कोणतीच योजना बंद करत नाही आणि उलट अजून योजना आपण चालू राहिले करणार आहोत अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। आता त्या योजना सुरू ठेवणारच आहेत। बघा, नवीन शेतकऱ्याचे काही नवीन शेतकरी आहेत त्यांनी देखील या ठिकाणी महासन्मान निधी, नंतर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी यांच्यासाठी देखील सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तुम्ही कोणतेही शेतकरी नाराज होऊ नका। बघा, शेतकरी बांधवांसाठी सरकारकडून मोठा निर्णय झालेला आहे। बघा, आता एका योजनेचे नाही तर डायरेक्ट तुम्हाला 3 योजनेचे पैसे या ठिकाणी आता जमा होणार आहेत। सरकारकडून मोठी घोषणा देखील झालेली आहे। आता चला तर सविस्तर जाणून घेऊयात पैसे कधी जमा होणार आहेत, तुम्हाला पीएम किसान योजनेचे पैसे कधी जमा होणार आहेत, नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार आहेत, कोणत्या ठिकाणावर आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बँकेच्या खात्यामध्ये पैसे वाटप सुरू होणार आहे, सर्व काही गोष्टी याद्या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत। सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा आणि बघा, आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकायला देखील तुम्ही विसरू नका। पीएम किसान योजना असेल, नमो शेतकरी महासन्मान योजना असेल, या योजनेबाबत सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। बघा, या ठिकाणी आता राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे। कोणत्याही शेतकऱ्यांनी काळजी करायची गरज नाही। मागच्या वेळेस जो काही नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे या योजनेचे पैसे देखील लवकर आलेले होते। म्हणजे पीएम किसान योजनेच्या या जो हप्ता वाटप झाल्यानंतर थोड्याफार दिवसातच या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे देखील पैसे या ठिकाणी आलेले होते। यावेळेस पीएम किसान योजनेचे पैसे मिळाल्यानंतर 15 दिवसामध्ये जे काही शेतकरी देखील वाट पाहत होते की 2,000 रुपये आमच्या खात्यामध्ये येतील असं शेतकऱ्यांना वाटू लागलं होतं। पण ते काय पाहायला गेलं तर 2,000 रुपये लगेच तुमच्या खात्यामध्ये पोहोचले नाहीत। पण सरकार तुम्हाला या ठिकाणी देता पण आलेले आहेत। सरकारला डिसेंबर मध्ये हप्ता द्यायचा होता, पण बघा डिसेंबर मध्ये हप्ता न देण्याचं कारण देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे। ते म्हणजे आचारसंहितेचं कारण आचारसंहितेचं उल्लंघन न करता येत नसल्यामुळे सरकारने जे काय आता हे पैसे नमो शेतकरी योजनेचे पैसे या ठिकाणी थांबवले असल्याचं आता राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये हे जे काही सरकारने दिले नाहीत ते आता लवकरच पैसे या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती आता राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। आता सरकारने आता तो निधी पूर्ण जाहीर केलेला आहे। म्हणजेच आता तुम्हाला जे काही पैसे वाटपची जी शेतकऱ्यासाठी प्रक्रिया होती ती या ठिकाणी पूर्ण केलेली असून पूर्ण पैसे आता डायरेक्ट डीबीटी अंतर्गत शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये कोणत्या क्षणामध्ये जमा होणार असल्याची माहिती आता राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे। आणि सरकारच्या माध्यमातून हा निर्णय देखील झालेली माहिती आता या ठिकाणी समोर येते। आता तुम्हाला नमोचे 2,000 रुपये म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2,000 रुपये, पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये या ठिकाणी टोटल तुमच्या 4,000 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता हे पैसे आता जमा होताना तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची याची देखील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आता प्रत्येक शेतकरी खुश होणार असून जे काही महाराष्ट्रातील शेतकरी आहेत ते आता सर्व शेतकरी खुश होणार आहेत। सर्वच्या सर्व बँकेच्या खात्यामध्ये एक नाही तर आता तुम्हाला 2 हप्त्याचे 4,000 रुपये या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी आता सांगण्यात आलेलं आहे।
बघा, शेतकऱ्याचा हप्ता वाटप झाल्यानंतर लगेच सरकारची देखील आता दुसरी मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि केंद्र सरकारकडून देखील पीएम किसान योजनेचा हप्ता या ठिकाणी जाहीर होईल आणि अशा प्रकारचा सरकारचा पूर्ण पैसे वाटप कार्यक्रम आहे. या ठिकाणी कार्यक्रम देखील पार पडणार असल्याची माहिती या ठिकाणी आता समोर आलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की जास्त रक्कम यावेळी सरकार का देत आहे, तर त्याचं कारण म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये द्यायचे होते, ते आता देण्यासाठी सरकारला उशीर झालेला आहे. त्यामुळे आता उशीर झाल्यामुळे अनेक शेतकरी देखील नाराज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यासाठी तुमच्यासाठी शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे, ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये, असे टोटल तुम्हाला 4,000 रुपये डायरेक्ट खात्यामध्ये तुमच्या जमा होणार आहेत आणि तुमच्या मोबाईलवरती देखील पैसे जमा झाल्याचा SMS देखील येणार आहे, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. आता सर्वात आधी पैसे वाटपला सुरुवात तर होणारच आहे. आता सगळ्यात अगोदर पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रात टोटल 36 जिल्हे आहेत आणि पहिल्या टप्प्याटप्प्याने असे 3 टप्पे करण्यात आले आहेत. तुमचा जिल्हा त्यामध्ये आहे का, तुमचं गाव त्यामध्ये आहे का, तुमचा तालुका त्यामध्ये आहे का, असं पहिल्या टप्प्यामध्ये आहे का, दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे का, तिसऱ्या टप्प्यामध्ये, हा व्हिडिओ सविस्तर तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला आज पैसे मिळणार आहेत का उद्या पैसे मिळणार आहेत, कोणतीच सरकारने या ठिकाणी तारीख देण्यात आली आहे, याची सविस्तर डिटेल आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. बघा, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना टोटल तुम्हाला पाहायला गेलं तर जवळजवळ 4,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि ही काही रक्कम काही छोटी नाही. पण सरकारनं देखील सांगितले की प्रत्येक शेतकऱ्यांनी ही 2 कामे तुम्हाला अर्जंट करावी लागणार आहेत. आम्ही सांगितलेली ही 2 कामे शेतकऱ्यांनी केली नाहीत तर त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना 4,000 रुपये या ठिकाणी द्यायचे सरकार, तर हे 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार नाहीत अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांचं नाव यादीतून देखील काढलं जाईल. आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पीएम किसान योजनेचा हप्ता म्हणजे जर मुख्यमंत्र्यांनी सांगितले ही 2 कामे नाही केली तर तुम्हाला 5 दिवसाच्या आतमध्ये काही कामे देखील करून घ्यावी लागतील. तुम्हाला नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये डायरेक्ट तुम्हाला 4,000 रुपये भेटतील. बघा, आता कोणती 2 कामे तुम्हाला करावी लागणार आहेत ती देखील आता माहिती पुढे दाखवतो. त्यासाठी फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ती 2 कामे नाही केली तर तुम्हाला इथून पुढे हप्त्याचे पैसे देखील येणार नाहीत अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. तर या योजनेतून तुमचं नाव काढलं जाईल. पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना जे काही पैसे तुम्ही बंद घेतायत तर ते पैसे देखील या ठिकाणी बंद होणार आहेत अशी माहिती देखील या ठिकाणी सांगण्यात आली आहे. तुम्ही ही 2 कामे नाही केली, दुसऱ्याला पैसे भेटतील पण तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. त्यामुळे अत्यंत महत्वाचं तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. तुम्हाला कळेल की नेमकी 2 कामे कोणती करावी लागणार आहेत. कामे तुमच्या गावामध्ये होणार आहेत की तालुक्याच्या ठिकाणी जावं लागणार आहे याची देखील सविस्तर माहिती सांगणार आहे. आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात पीक विम्याचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे या ठिकाणी सरकार देत आहे त्या जिल्ह्याची यादी देखील बघूयात. त्यानंतर कोणती तुम्हाला 2 कामे करावी लागतील जेणेकरून तुम्हाला पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे या ठिकाणी शेतकऱ्यांना देता येतील हे देखील आता आपण जाणून घेऊयात. आता बघा, सगळ्यात महत्वपूर्ण अशी माहिती जाहीर झाली असून शेतकरी आता खुश झालेत. सरकारच्या माध्यमातून आता काय सांगण्यात आले बघा, अखेर शेतकऱ्याची या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे. शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आलेली असून सर्व शेतकरी बांधवांना मोठा दिलासा देखील या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान योजनेबाबत मोठी बातमी देखील या ठिकाणी समोर आली आहे. राज्य सरकारने आता घोषणा देखील केलेली असून पैसे देखील वितरण या ठिकाणी झालेलं आहे. बघा, आता सरकारकडून डायरेक्ट पैसे आता वाटपला मंजुरी मिळणार असून येणारे पैसे आता डेबिटच्या माध्यमातून कोणत्याही क्षणी वाटप होणार असल्याची माहिती आता या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी असं सांगितले की मुख्यमंत्र्यांच्या महिन्यानुसार पैसे देण्यास थोडासा उशीर झाला, त्यामुळे काही कारणे देखील या ठिकाणी समोर आले आहेत. पण आता शेतकऱ्यांना तुम्हाला काळजी करायची गरज नाही. जेवढे शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता पूर्णपणे जमा केले जाणार. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे पूर्ण जमा केले जाणार आहेत. लगेच तुम्हाला पीएम किसान योजनेचे देखील पैसे मिळणार आहेत. असे टोटल तुम्हाला दोन्ही योजनेचे पैसे या ठिकाणी 2,000 रुपये 2,000 असे तुम्हाला 4,000 रुपये या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत. हे बघा, हे पैसे तर आता येऊन जातील. पहिला टप्पा आता सर्वात आधी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप केला जाणार आहे. त्यानंतर लगेच तुम्हाला दुसरा टप्पा पीएम किसान योजनेच्या मोदीच्या हस्ते वाटप करणार असून दोन्ही हप्त्याचे 4,000 रुपये या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमातून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता बघा, मुख्यमंत्र्यांनी सांगितली 2 तुम्ही कामे लवकरात लवकर करून घ्यायचे. जर तुम्ही ही कामे 2 नाही केली तर तुम्हाला येणारी महत्वाची जी हप्त्याचे पैसे वाट बघत आहेत तर हे पैसे देखील तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत. ही गोष्ट मी 100% लक्षात ठेवा आणि ही 100% खरी माहिती आहे. कारण तसा मोठा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून
या ठिकाणी स्पष्ट जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या सूचनाचं पालन करावं असं देखील आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. ही कामे कशी करायची पुढे बघूयात. त्यापूर्वी सरकार जे काय आता पीक विम्याचे पैसे पण, नमो शेतकरी योजनेचे पैसे पण, या ठिकाणी ती पण यादी आता बघूयात. आता सरकारने मोठा देखील निर्णय घेतलेला आहे. सरकारने पीक विम्याचा पण या ठिकाणी एक निर्णय करण्यात असून त्यानंतर शेतकरी बांधवांना पीक विमा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्यानंतर पूर्ण कधी मिळणार आहेत. आता बघा, जवळजवळ पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्हे घेण्यात आले आणि 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत, नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहेत. त्यासोबत तुम्हाला तुम्ही वेगळ्या पक्षातून निवडणूक लढवला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमचं नाव सरकारने घेतलं तर तुम्हाला यादीमध्ये मंजूर करून देऊ या ठिकाणी ठेवावं लागेल. आता डायरेक्ट तुम्हाला 9 शेतकरी आहेत, जर जे काही नमोचे शेतकरी आहेत तर त्यांना देखील हप्ता आणि पीक विम्याचे पैसे पूर्णपणे मिळून जाणार आहेत. आता बघा, कोणत्या क्षणी पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे. 14 जिल्ह्यातून आता या ठिकाणी होणार असल्याची माहिती आताच पत्रकार बांधवांनी सांगितलेलं आहे. आणि शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये हे पैसे या ठिकाणी पीक विमा या ठिकाणी योजनेचे पैसे देण्यात येणार आहेत. तर या योजनेची माहिती आपण पाहूयात. बघा, आता या ठिकाणी 14 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे, नमो शेतकरी योजनेचे पैसे सर्व या ठिकाणी जमा होणार आहेत. आता बघा, या 14 जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यात तुम्ही राहणार असाल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, तुमच्या तालुक्याचं नाव असेल, तुमच्या गावाचं नाव असेल तर सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. जिल्ह्याची यादी, नाव या ठिकाणी मी वाचून लागणार आहे. तुमचा जिल्हा आहे का नाही तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे. तर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुम्हाला पूर्ण पैसे कसे मिळणार आहेत, सरकारने आता मोठी घोषणा कशी केलेली आहे याची देखील सविस्तर डिटेल आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत. आता सरकार तुम्हाला कोणकोणत्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे सोडणार आहेत, श्रीमंत आणि गरीब शेतकरी कोणते आहेत याची देखील सविस्तर डिटेल पाहणार आहोत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही महाराष्ट्रातील श्रीमंत शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडणार नसल्याचं आता राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहायला गेलं तर कोणकोणत्या पहिल्या टप्प्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्या 14 जिल्ह्याची यादी देखील दाखवणार आहे. तुम्हाला कोणकोणती कामे करावी लागणार आहेत ते देखील या ठिकाणी सांगणार आहे. त्यामुळे सर्वात व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा. जवळपास 17,000 पर्यंत या ठिकाणी पीक विमा देखील मिळणार आहे अशी माहिती देखील आता राज्य सरकारकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे 100% हे पैसे मिळणार आहेत. जर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार की उद्या येणार, कोणते जिल्हे येणार, कोणते तालुके असणार, त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे येणार ती पण माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. सर्वांनी लक्ष देऊन बघा. तर तुम्हाला पीक विम्याचे 17,000 रुपये देखील मिळणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आहे. त्यामुळे आता बळीराजासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणू शकतो. यामध्ये पहिला जिल्हा परभणी. बघा, परभणी जिल्ह्यात तर जर तुम्ही शेतकरी बांधवांना या ठिकाणी दिलासा देणार आहे. जवळजवळ पाहायला गेलं तर 90,000 शेतकरी, लाखो शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून या ठिकाणी समोर आलेलं आहे. आता हे पैसे आता येण्यासाठी कोणती अडचण राहणार नाही. आता डायरेक्ट तुम्हाला सहज पैसे या ठिकाणी तुम्हाला जमा होऊन जातील. फक्त सरकारने सांगितलेली ही 2 तुम्ही कामे लवकर करायची आहेत, अर्जंट करून घ्या म्हणजे पैसे येतील. ही 2 कामे नाही केली तर तुम्हाला राहिलेला व्हिडिओ देखील तुम्हाला शेवटपर्यंत नाही बघितला तर तुम्हाला अडचण देखील निर्माण होऊ शकते. तुमचे येणारे पैसे थांबू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, या योजनेचा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा होणार आहे अशा जिल्ह्याची यादी देखील आपण बघूयात. यादीत बघा पुढचा जिल्हा तो म्हणजे नांदेड. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा 2 लाखापेक्षा जास्त शेतकरी या ठिकाणी या नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचे हे 2,000 रुपये पूर्णपणे जमा होतील. नमोचे पैसे वाटप झाल्यानंतर लगेच केंद्र सरकार आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये देखील आता तुमच्या शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. पण यादीत आलेला असून देखील पैसा आता सरकारकडून देणार आहे, कारण की आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर केली असल्यामुळे आता सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी खुश झाले आहेत आणि पूर्ण पैसे आता DBT अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहेत. आता बघा, पैसे वाटपाच्या यादीत देखील त्यानंतरचा जिल्हा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा. आता नाशिक जिल्ह्यात पण PM किसान योजना, शेतकरी योजनेचे दोन्ही हप्त्याचे पैसे सर्वात आधी जमा होणार असल्याची माहिती आता सरकारकडून सांगण्यात आली आहे. पीक विमा या ठिकाणी 17,000 रुपये जमा होणार आहे. त्यानंतर PM किसान योजना, नमो शेतकरी योजना त्याचे देखील तुम्हाला हे पैसे मिळणार असल्याची माहिती आता राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा 22 हप्त्याचे 2,000 रुपये तुम्हाला कधी मिळणार अशी देखील आता PM किसान योजनेच्या हप्त्याची तुम्हाला प्रतीक्षा लागली होती. आता मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले की ही 2 तुम्ही कामे करा. आता डायरेक्ट तुम्हाला कोणती कामे करणार ते देखील सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती जिल्ह्यात आणि किती जिल्ह्यामध्ये नेमके पैसे येणार आहेत. आता ती यादी देखील या ठिकाणी वाचून दाखवतो. यादीमध्ये तुमचं नाव, जिल्ह्याचं नाव असेल, डायरेक्ट तुम्हाला
नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळणार असल्याची माहिती आता राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जिल्हे कोणकोणते जातात, 2 जिल्हे सांगलेत, राहिलेले 12 जिल्हे सांगतो। त्यामध्ये पाहायला गेलं तर पुणे आहे, सातारा आहे, सांगली आहे, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील भरपूर शेतकरी राहत असल्यामुळं या ठिकाणी सरकारने या ठिकाणी सुट्टी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरं म्हणजे कोणकोणते जिल्ह्यात बघा, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे झाले असं तर या जिल्ह्यामध्ये देखील लवकर पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर धाराशिव, सोलापूर या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये देखील पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर माढा जिल्ह्यामध्ये देखील पैसे जमा होणार आहेत, ही माहिती देखील आता या ठिकाणी समोर आलेली आहे बघा। त्यानंतर पाहिलं तर परभणी जिल्ह्यामध्ये देखील पैसे जमा होणार आहेत। बीड, लातूर या जिल्ह्यामध्ये देखील शेतकरी जिल्हे म्हणून या जिल्ह्याला ओळखले जातात, या जिल्ह्यामध्ये देखील 4,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती आता सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जसेच लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।